नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, राजकारणाचं व्यावसायीकरण होत चाललेलं आहे का? म्हणजे राजकारण हे व्यवसाय करण्याचं साधन होत चाललं आहे का? किंवा राजकारण म्हणजे धंदेवाईक स्वरूप त्याला आलेलं आहे का? येत चाललं आहे का? खरं तर गांधीजींचं राजकारण कसं होतं? राजकारणाची गांधीजींची व्याख्या कशी होती? हे राजकारण आत्ता जर गांधीजी असते तर त्यांना मान्य झालं असतं का? त्यांना राजनीती हवी होती का? मुळामध्ये गांधीजींना राजनीती हवी होती का? तर नको होती. त्यांना लोकनीती हवी होती. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील राजकारण हे आता चाललं आहे का? ही राजनीती आहे का? तर ही राजनीती आहे, लोकनीती नाही आहे. आजचा प्रवास हा राजनीतीच्या दिशेने चाललेला आहे आणि राजनीतीचा आहे, लोकनीती नाही आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी गांधीजींचं एक वेगळं स्वप्न होतं, पण त्यानंतर थोडा भ्रमनिरास होत गेला. 1900 जसं स्वातंत्र्य जवळ आलं तसं गांधीजी इतर कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं आचरण बघत होते. सगळं काही उघड्या डोळ्यांनी बघत होते. आचारविचार, स्वैर आचारविचार सगळं बघत होते. त्यावेळी गांधींच्या मनात खूप विचार होत होते, वेगळे विचार येत होते की आपला जो सत्याग्रहाचा कार्यक्रम आहे किंवा आपण जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे ध्येय ठेवलं, लोकांसमोर एक कार्यक्रम ठेवला, देशासमोर एक कार्यक्रम ठेवल्याने एक चित्र आपण रंगवलं आदर्श भारताचं, लोकनीतीचं, लोकसेवेचं, स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्याचं, सर्वोदयाचं. ते स्वप्न सत्यात कसं उतरेल आणि हे आत्ताचे कार्यकर्ते नेते स्वप्न सत्यात उतरवतील का, ह्यावर गांधी थोडे साशंक होते. म्हणूनच ते तर स्वातंत्र्यानंतर लगेचच सेवाग्रामला एक बैठक बसवणार होते. सगळ्या कार्यकर्त्यांना ते तिथे बोलवणार होते आणि एक वेगळा कार्यक्रम सगळ्यांना देणार होते. देशात संपूर्ण तो कार्यक्रम राबवावा आणि खेड्यांपर्यंत हा कार्यक्रम पोचवावा, असा त्यांचा बेत होता. आणि खऱ्या अर्थाने खेडी आणि देश आमचा स्वयंपूर्ण स्वावलंबी व्हावा, हा गांधीजींचा विचार त्यामागे होता. परंतु दुर्दैवाने त्यांची हत्याधारीने सगळं तिथेच थांबलं. परंतु प्रस्थापित राजकारण, प्रस्थापित राजनीती ही गांधींना बिलकुल मान्य होती. याचं कारण काय होतं? ते स्वरूप आता बघितलं आपण, हे स्वरूप त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं होतं की पैशाभोवती, संपत्तीभोवती फिरणारं राजकारण, धन आणगे राजकारणामध्ये येणार. ते काय करणार? तर पैशामुळे, सत्ता आणि सत्तेमुळे पैसा, आधी पैसे खर्च करायचे आणि नंतर त्याच्या दामदुप्पट नव्हे तर 100 पटीने पैसे वसूल करायचे. म्हणजेच ते पैसे वसूल करण्यासाठी राजकारण. तिथं सेवा आली नाही. सेवा ही भाषण ठोकायला, फक्त भाषणामध्ये सांगायला सेवा, जनकल्याण, आम्ही कोण आहोत? लोकसेवक आहोत. मग लोकसेवकाला कोण साहेब म्हणेल का, सर म्हणेल का? यांना साहेब का म्हटलं जातं? एकीकडं यांना म्हणायचं काय मग? हे जर लोकसेवक असतील त्याने साहेब का म्हणायचं? हे गांधीजींच्या स्वप्नातले राजकारणी, लोकसेवक हे आहेत का? तर त्यावेळेला गांधीजींच्या मनात हे चालू होतं. म्हणून गांधीजींनी एक वाक्य म्हटलं होतं की भ्रष्टाचाराचे मूळ हे आसक्तीत असते आणि सत्ता माणसाला भ्रष्ट करते. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि भ्रष्टाचाराचं मूळ हे आसक्तीत असतं. मला काय मिळणार आहे याच्याबद्दल, मला मिळणार आहे आणि मिळणार आहे म्हणून मी तिथे जात आहे. मग इथे सेवा, समर्पण, त्याग, देशभक्ती, आपल्या माणसांप्रतीचं प्रेम हे सगळं बाजूला राहतं. राजकारणात जायचं कशाला? तर राजकारण हे जे करिअर झालेलं आहे, व्यवसायीकरण झालेलं आहे. मला धंदेवाईक पण आलेलं आहे, त्याला मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून राजकारणात जायचं. म्हणून मग तिथे काय, तर मग आपली प्रॉपर्टी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. राजकारण हेच आपण प्रॉपर्टी मानलेली आहे. मग तिथे आपली मुलंच वारसदार पाहिजे.
माझ्यानंतर माझा मुलगी खासदार होईल, मंत्री होईल, त्यानंतर ती नातवंड होतील, म्हणजे परिवारवाद आला, घराणेशाही आली. ह्याचं कारण सेवेसाठी राजकारण राहिलं नाही. राजकारण कशासाठी झालं? तर सेवा ही नावाला म्हणजे फक्त भाषणातून सांगायला झालेली आहे, भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी. फक्त हे चांगले हे शब्द जे आहेत हे फक्त भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी असतात. बाकी यांचा संबंध कशाशीही नसतो. यांचे एकेकाचे जर आकडे जर पाहिले आपण प्रॉपर्टीची, कुठे कष्ट करायला गेले होते सगळेजण सांगा मला. काही 1000 कोटी, काही 100 कोटी, 100 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, सहजगती माणसं बोलतात. मागे एका मंत्र्यांनी सांगितलं माझं उत्पन्न महिन्याचं 300 कोटी आहे, 400 कोटी आहे. अमुक टन तिकडे अफगाणिस्तानात अमुक गेलं, तमुक तिकडनं अमुक टन इकडे हे आलं, माझ्या मुलाने आणलं, मुलीने आणलं, म्हणजे काही उद्योगातलं समजा. पण तुम्ही कसं काय सगळं उभं केलं? कुठून पैसे तुमच्याकडे सगळे आले? हे सामान्य माणसाला एक भिंत बांधायची ते केवढा मोठा प्रश्न असतो. आणि घर बांधायचं म्हटलं त्याला जागा जमीन गहाण टाकावी लागते, बँकेकडे कर्ज काढावं लागतं. आणि त्या घराचं कर्ज फेडण्यात पुढची 22 वर्ष, अर्धा आयुष्य निघून जातं, अर्धा काही संपूर्ण आयुष्य जातं. काही लोकांना ते घर परत विकावं लागतं आणि कर्ज फेडावं लागतं. ह्यांच्याकडे एवढे हजारो कोटी रुपये येतात कसे, कुठून? म्हणजे म्हणून तुम्ही राजकारणात आलेत का? मग तुमची कमाईची साधनं कुठली? त्या काळात 27 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा एक मंत्री महोदय गांधींनी भेटायला आले. तेव्हा गांधींनी त्यांना विचारलं की काय तुम्ही करता? तर त्यांनी सांगितलं की मंत्री आहे, लोकप्रतिनिधी आहे. गांधींनी म्हटले अरे मला ते माहितीच आहे, पण मी तुला प्रश्न काय केला आहे, तू काय करतोस, म्हणजे तुझा व्यवसाय काय आहे ते मला सांग. तू लोकप्रतिनिधी आहेस ते मला माहिती आहे, राजकारणात आहेस ते मला माहिती आहे, तुझा व्यवसाय काय ते मला पहिलं सांग. तू कुठे व्यवसाय काही नाही आहे. अरे म्हणजे तू राजकारणात तू आलेला जो आहेस तो कशासाठी आलेला आहेस, तुझं कुटुंब कसं चालणार? म्हणजे तुझा व्यवसाय जर नीट असता, स्थिरस्थावर असता, तर तुला राजकारणात येऊन पैसे कमवण्याची वेळ आली नसती, तर तुझ्या कुटुंबाची काळजी करण्याची वेळ आली नसती. त्यामुळे तुझा व्यवसाय आधी केला पाहिजेस, नंतर तू राजकारणात आलं पाहिजेस. कारण राजकारण हा व्यवसाय नव्हे, ते व्यवसाय करून होऊन देऊ नका. ते पैसे कमवण्याचं साधन नाही आहे, संपत्ती कमवण्याचं साधन नाही आहे. राजकारणात त्याग आहे, राजकारणात सेवा आहे, लोककल्याणाचा मार्ग आहे तो, लोककल्याणाचं साधन आहे ते, लोकसेवेचं साधन आहे. राजकारण कशासाठी? गांधीजी इंग्रज सरकारला काय म्हणाले होते? गोलमेज परिषदेला गेले, तिथे त्यांनी ठणकावून सांगितलं की भारताच्या स्वराज्याची मी मागणी करतो आहे, आणि होय आमच्या देशाला स्वराज्य पाहिजे असं मी ठामपणे सांगतो आहे. मग त्यांना विचारलं कशासाठी स्वराज्य पाहिजे तुम्हाला? ते म्हणाले जोपर्यंत देशात इंग्रज आहे तोपर्यंत ह्या देशातल्या गरिबांचा उद्धार होणार नाही. त्यामुळे गरिबांचं कल्याण करण्यासाठी, गरिबांचं कल्याण होण्यासाठी माझ्या देशाला स्वराज्य पाहिजे आहे. मग आत्ताचे त्या सगळ्याचा अर्थ काय निघत होता की सत्तेत जाईल जो माणूस आहे, तो सत्तेत जाईल, सत्ताकरण करेल, राजकारणात जाईल, तो मनुष्य लोकसेवा करेल, तो उत्तम देशभक्त असेल, उत्तम लोकसेवक असेल, त्याच्याकडे त्याग असेल, समर्पण असेल, राष्ट्रभक्ती असेल. जसे स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजांविरुद्ध लढणारे राष्ट्रभक्त होते, स्वातंत्र्य सेनानी होते, देशभक्त होते, तशी एक मनामध्ये उर्मी असेल, एक मनामध्ये भावना असेल, तशी भावना राहिली का? त्यामुळे गांधीजींनी त्या माणसाला सांगितलं, मंत्र्याला सांगितलं की तुझा व्यवसाय काय आहे ते मला पहिलं सांग. जर व्यवसाय तुझा काहीतरी असेल तर तू राजकारणात लोककल्याणाची कामं चांगली करशील आणि सेवा चांगली करू शकशील, चांगलं मन लावून काम करशील. अन्यथा तुला इथे लोभ होणार आहे आणि तू व्यवसाय मानणार आहेस आणि तू पैसे किती मिळणार याच्याकडे बघणार आहेस. त्यामुळे आता खरंच राजकारण ह्यात काही मूल्य राहिली आहेत का? आदर्शवाद नावाची गोष्ट राजकारणामध्ये राहिली आहे का? हे सेवेचं माध्यम राहिलेलं आहे का? राजकारणामध्ये
मनुष्य जो येतो तो कशासाठी येतो? तो सेवेसाठी खरंच येतोय का? आजच्या राजकारणाची नेमकं पोत बिघडलं आहे का? ते चुकीच्या मार्गावर चाललं आहे का? नेमकं आपल्याला काय वाटतं आणि हे याच्यात बदल होऊ शकेल का? याच्यात पुन्हा एकदा आदर्शवाद येऊ शकेल का? नीतिमत्ता येऊ शकेल का? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद.